वर्षाच्या पहिल्याच अंगारकी चतुर्थीनिमित्त मुंबईकरांचं आराध्य दैवत असलेल्या सिद्धिविनायकाच्या मंदिरामध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणावरती गर्दी झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। मी ही सगळी दृश्य तुम्हाला सिद्धिविनायक मंदिरातील दाखवतोय। आपण बघू शकतो की बाप्पांच्या मूर्तीला आकर्षक अशी सजावट देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे। मंदिर परिसर हा पूर्णपणे फुलांनी सजवण्यात आलेला आहे आणि पहाटेपासूनच मुंबईकरांनी खूप मोठ्या प्रमाणावरती दर्शनासाठी गर्दी केल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते। आपण आत्ताही बघू शकतो की खूप मोठ्या रांगा ज्या आहेत त्या बाप्पांच्या दर्शनासाठी लागलेल्या आहेत। खरं तर बाप्पांचं दर्शन घेऊन सुरुवात करण्यावरती मुंबईकरांचा नेहमीच भर असताना आपल्याला बघायला मिळते। दिवसाची सुरुवात ही बाप्पांच्या दर्शनाने करण्यावरती मुंबईकर नेहमीच प्राधान्य देत असतात आणि त्यात आता वर्षाची पहिली अंगारकी चतुर्थी आलेली आहे। खरं तर अंगारकी चतुर्थीचं एक वेगळं महत्त्व जे आहे ते हिंदू धर्मामध्ये आहे आणि तीच अंगारकी चतुर्थी वर्षातील जानेवारी महिन्याच्या अगदी सुरुवातीला आलेली आहे आणि त्यावेळी मुंबईकरांनी खरं तर मोठ्या प्रमाणावरती गर्दी केल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते। अंगारकी चतुर्थी निमित्त पोलिसांनी देखील मोठ्या प्रमाणावरती बंदोबस्त तयारी केली आहे, कारण मोठ्या प्रमाणावरती मुंबईकर हे दर्शनासाठी नेहमीच येत असतात आणि तशीच परिस्थिती काहीशी आज या मंदिर परिसरामध्ये असल्याचं आपल्याला बघायला मिळते। पोलिसांचा मोठा बंदोबस्त बाहेर तैनात करण्यात आलेला आहे। भाविकांना दर्शनासाठी खरं तर रांगांनीच येण्याच्या सूचना मंदिर प्रशासन न्यास असेल किंवा पोलिसांकडनं करण्यात येत आहे आणि त्या अनुषंगानं सगळी तयारी ही सध्या झाल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी सिद्धिविनायक मंदिरामध्ये बघायला मिळते। आज दिवसभर अशाच पद्धतीची गर्दी या परिसरामध्ये राहील आणि बाप्पांच्या दर्शनासाठी मुंबईकरांची ओढ जी आहे ती अशाच पद्धतीने दिवसभर असेल अशा पद्धतीची माहिती देखील देण्यात आलेली आहे। कॅमेरामन प्रेम महात्रेसह मी प्रमोद जगताप, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।